स्टार्सच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे की पुढच्या हंगामामध्ये 7 स्टार्स चला थोडं सस्पेन्स आहे, आपण नंतर ते ओपन करणार आहोत. बघा जी खुश खबर आहे ती आपण उद्या देणार आहोत. थोडं सस्पेन्स आहे. मॅच कडे जाऊयात. जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवळ हे आले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. आदित्य शेलार आणि विकी मोगरे. पहिल्या मॅच मध्ये विकीची बॅट बोलली होती, दुसऱ्या मॅच मध्ये आदित्यची बॅट बोललेली आहे. आणि प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे की ज्या चिठ्ठ्या तुम्ही येथे देत आहात, जमा करत आहात, कुपन जे घेत आहात ते स्वतः येऊन घ्यायचंय. कोणी फोन करू नका, त्यासाठी तुमची चिठ्ठी टाकली जाणार नाही. आणखी एक नॉकआउट मॅच. या सामन्यात जिंकणारा संघ हा क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर. या ग्रुप डी मधून डिफेंडिंग चॅम्पियन संघ पहिला संघ ठरलाय जो स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. वीरेन स्पोर्ट्स यवई. आता बघायचंय कुठला संघ पुढे वाटचाल करेल आणि कुठला संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. मोठी मॅच आहे. जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवळ. एकीकडे जगनशेठ पाटील यांचा संघ आणि दुसरीकडे आपण बघतो छत्रपती भामरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अक्षय सुरेकर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्य. हिअर वी गो. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फार जास्त रूम बनवला होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. थ्रू द कव्हर्स बॉल काढायचा होता. चांगला वेग पाहायला मिळाला. अक्षय सुरेकरच्या माध्यमातून पाहू शकाल जागा बनवली होती, परंतु गोलंदाजाने येथे चतुराई दाखवले. जाणून बुजून जास्त बाहेर टाकला बॉल, परंतु लाईनच्या आतमध्ये होता. चांगला डिसिजन पंचांचा. हो बॉल हवेत आहे, मात्र शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल काढलाय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पोहोचलाय. चांगलं कमिटमेंट पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळतील. फटक्यामध्ये फारसा आत्मविश्वास नव्हता, थोडी टॉपेज होती, परंतु 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी अकाउंट ओपन होत असताना फलंदाज आदित्य शेलारचं मागच्या मॅच मध्ये खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. अक्षय सुरेकर, त्याचा अनुभव फार महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. नेहमीच नवीन बॉलनं तो गोलंदाजी करत आलेला आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघाने सुरुवात दमदार केली होती. पहिला सामना जिंकला होता, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव त्यांना स्वीकारावा लागला. सुरेख बॉल वेगात बीट करतोय फलंदाजाला. रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी सुभाष भामरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओहो हो, कडक आवाज आलाय आणि फील्डच्या डोक्यावरून इट्स आउट ऑफ द पार्क. या सामन्यातील पहिला षटकार. पारितोषिक अनाऊन्स झालं आणि लगेच षटकार आलाय. सुभाष भामरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी. लेंथ बॉल जरूर होता, परंतु चांगलं टायमिंग साधत असताना बॉटम एंडचा वापर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर होता, थोडासा वाईड तिकडे फटका मारला आणि 6 धावा. समीर ठाकरे आमचे सहकारी समालोचक आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. खरं तर फार कमी कालावधीमध्ये
फार लोकप्रिय झालेले हे आमचे मित्र आहेत समीर ठाकरे. समीर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सर. 8 डावा स्कोर कार्ड वरती आहेत. आदित्यनं आता चांगली सुरुवात केलेली आहे. रोशन स्पोर्ट मुठवळ बाउन्स बॅक त्यांचा खूप चांगला आपण पाहतो या ठिकाणी. ओ यावेळेला लाऊड शॉट, जोरानं अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज आउट. आदित्यला आता मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागतोय रोशन स्पोर्ट्स मुठवलला. आधी वार केला फलंदाजानं आणि त्याच्यावर हा पलटवार अक्षय सुरेकरचा आउटसाइड ऑफ हिज लाईन त्याने सुरुवातीपासून मेंटेन केली आहे. ड्राईव्ह करण्यासाठी भाग पाडलं होतं. बॅटच्या आउटसाइड आहे, पाय जास्त चालले नाहीत, थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूवर जाऊ शकला नाही पूर्णपणे आणि त्यामुळेच बॅटची कडा लागलेली आहे. चांगला जेल विकेट किपरनं संपन्न केलाय. श्रीकांत मगर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहे. 8 धावांवर पहिला झटका बसलाय रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. अक्षय खरं तर पहिल्या मॅच पासून भरपूर महागडा ठरलाय, परंतु इथे एक मोठी विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. आदित्य जो चांगला टच मध्ये दिसत होता, एक षटकारी त्याच्या बॅटमधून आला होता, असं वाटलं होतं की एक चांगला डाव तो आज इथे साकारणार, परंतु अक्षय सुरेकरनं त्याला डगआउटचा रस्ता दाखवला. चांगली मुवमेंट होती बॉलमध्ये. आणि आता ऋतिक बजागे वनडाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. आल्या बॉटम हँडचा वापर करत असताना तडकावलाय बॉल डीप मिड विकेटला. दुरून फिल्डर पोहोचलाय, अक्षरशः झेपावलाय. चांगली फिल्डिंग, मात्र फेक खराब आहे. बॅकअप आहे गोलंदाजाच्या पाठीमागे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनीशी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय ऋतिक. गोरखनाथ दिगाडकर आणि गुड्डू दिगाडकर यांच्याकडून ऋतिकसाठी पारितोषिक आहे. 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय समीर. 10 धावा फलकावर आहेत. 1 विकेटचं पतन झालेलं आहे. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 10 असताना 1 खेळाडू बाद झालाय. चांगली सुरुवात दोन्ही टीमसाठी. 10च्या एव्हरेजनं धावा देखील जोडल्या गेल्यात आणि 1 फलंदाजाला बाद केलाय, म्हणजे दोन्ही टीमसाठी एक चांगली सुरुवात आहे. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत महाराष्ट्राचे लोकप्रिय भाऊजी, होम मिनिस्टर फेम मनोहर तरेसर, A1 सूत्र संचालक, सध्या ऑनलाईन मॅच पाहत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला आता शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनोहर तरेसर, आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आतिश पांदेकर यांच्यानंतर आता ते महाराष्ट्राचे लाडके भाऊजी झालेले आहेत, होम मिनिस्टर फेम, त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. हर्षद वेलेकर, पहिला बॉल पडल्यानंतर कटर पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. सुंदर बॉल पाहायला मिळाला. स्ट्राइक एंडला विकी मोगरे. चर्चा या खेळाडूची पहिल्या मॅच मध्ये खूप होती. खूप चांगली बॅटिंग त्यानं केली होती. त्याला आता ॲज अ ओपनर पाठवलेला आहे. पहिला बॉल त्याच्या समोर हर्षद वेलेकरचा डॉट येतोय. यावेळेला पूल केला इनफिल्डच्या डोक्यावरून. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट झाल्यात. पहिल्या बॉलवर बीट झाला होता, परंतु हा सुंदर फटका पाहायला मिळाला. लवकर चेंडूची जी लेंथ आहे ती पिक करत असताना शॉट पूल केलं होतं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 12. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा पूल केलाय. थोडासा समोरच्या बाजूनं लॉंग ऑनला चाललाय बॉल. 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. ओहो, परंतु बॅकअप खराब आहे तिकडे गोलंदाजाच्या पाठीमागे. त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. आणखी 1 धाव कंप्लीट केली फलंदाजांनी. पुन्हा एकदा स्ट्राईक असेल विकी मोगरेकडे. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले 14 वर. चांगली सुरुवात आहे या ठिकाणी. ऋतिकला आता बढती देण्यात आलेली आहे बॅटिंगसाठी. मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये खरं तर ऋतिकचा विचार केलाच नव्हता कॅप्टनना बॅटिंग करण्यासाठी, परंतु आता ऋतिकवर विश्वास दाखवलेला आहे आणि त्याला 1 डाऊन पोझिशनला बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. पुन्हा एकदा फाईन केलाय. खराब क्षेत्ररक्षण राजकुमार. या बाबतीत आज राजकुमार थोडासा मागेच पडलाय. क्षेत्ररक्षण त्याचं खराब बघायला मिळालं पहिल्या मॅच पासून आणि बॉल सरळ सीमा पार चौकार. ह्या धावा फार महागात पडू शकतात. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की कसा सामना रंगला होता. शेवटच्या बॉलपर्यंत थरार होता आणि बघा येथे 1 धाव जास्तीत जास्त मिळाली असती, परंतु हातातून बॉल निसटलाय. 4 धावा मिळत आहेत. लकी 4. धावसंख्या 18. ऋतिक बजागेसाठी आणखी 1 पारितोषिक आहे. हेमंत भोईर, ओमकार बजागे आणि चैनू बजागे
यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. परंतु स्ट्राइक एंडला विकी, लेन बॉल, एज अँड गॉन. आणखी एक फलंदाज बाद. विकी मोगरे देखील आउट होतोय. दुसरा धक्का मुठवल संघाला. एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुल करायचा होता बघा, आणि टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघणारा देखील हा बॉल होता. कदाचित थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न केला असता किंवा पॉईंट क्षेत्रामध्ये तर एक चांगला फटका एक्झिक्यूट करता आला असता, परंतु बाउन्स आणि मुवमेंट होती त्यामुळेच बॅटची कट लागली आहे. निराश होऊन माघारी परतत असताना फलंदाज विकी मोगरे त्याने बनवले 8 धावा आणि आता लगेच नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज घाटाळ, मागील सामन्यातील हिरो. अंडर प्रेशर काय षटकार त्याने ठोकला. एक बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. क्या बात आहे. लास्ट बॉल थ्रिलर. मागचा सामना मिस केला म्हणजे मी भरपूर एन्जॉय केला असेल प्रेक्षकांनी. षटकाराने मॅच फिनिश करून दिली मनोज घाटालनं. तोच आता मैदानात उतरलाय. म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन स्पर्धेच्या बाहेर, म्हणजे एक नवा चॅम्पियन आता मिळेल ALPL ला. हर्षद, चांगली गोलंदाजी, एक विकेट त्याला मिळाली आहे. समोर मनोज आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. फिल्डरच्या अगदी जवळून बॉल उडलाय आणि बॉल आता वेगानं मागे सरसावतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. असं वाटत होतं की त्या ठिकाणी एकही धाव मिळणार नाही, परंतु तेथे 3 धावा मिळाल्या बघा. फिल्डरला दोष देता येणार नाहीये, कारण बॉल भरपूर समोरून ऑकवर्ड बाउन्स घेऊन त्याच्या डोक्यावरून निघून गेला होता. नितीन चौधरी होता मला वाटतं तिकडे. आयकॉन प्लेयर आहे. 3 धावा मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 बाद 21. रोशन स्पोर्ट्स मुठवळ. खरं तर हर्षद वेळेकर हा जो गोलंदाज आहे उगवता तारा आहे. आपण इताडे संघासाठी त्याची कामगिरी या हंगामामध्ये खूप चांगली बघितलेली आहे. वेळेवर उपयोगी पडणारा तो वेळेकर आहे. हो नक्कीच. कमबॅक मास्टर. मी तर त्याला कमबॅक मास्टरच बोलतो. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये जातो तेव्हा तेव्हा संघाला बॅक करून देतो, आणि महत्त्वाचं म्हणजे विकेट टेकर आहे. फार जास्त विकेट तो घेतो. अटॅकिंग बॉलिंग त्याची आपण बघत आलेलो आहोत आणि इथे देखील एक सफलता त्याला मिळाली. 2 षटकांचा केस संपला. पॉवर प्लेमध्ये 21 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 21ला 2 सध्याची स्थिती आपण पाहतोय. 10ची सरासरी चांगली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण ते बघितलं होतं. लेट नाईट मॅचेसमध्ये 6 ओव्हर्समध्ये 60 धावा खूप चांगला स्कोर आहे. अंडर 50 जर तुम्ही थांबवलं तर तुमच्याकडे थोडे जास्त चान्सेस असतील चेस करण्याचे, परंतु 60 किंवा त्यापेक्षा अधिकची धावसंख्या जर फलकावर पाहायला मिळाली तर मात्र ते समीकरण खडतर जाऊ शकते चेस करत असताना. हो नक्की. आणि बघा आता ही स्पर्धा भिवंडी पुरता नव्हे, इंडिया पुरता नव्हे, तर जगामध्ये बघितली जात आहे. जगदीश सुतार जे केमिकल इंजिनियर आहेत कुंदेगावचे, आणि क्या बात आहे, SK एंटरटेनमेंट शंकर गुळवे यांचे भाचे आहेत, ते रशियावरून सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. जगदीश सुतार, आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. आणि क्रिकेट वेडे कुठे नसतात. सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे 7 स्टार्स ग्रुपकडून ALPL सीझन 2 मध्ये. नवीन षटकाला सुरुवात करतोय अक्षय सुरेकर. हो, अगदी असं वाटतं की एस्टनवर येतोय की काय बॉल. सुरेख बॉल होता हा. हे एस्टनवर आलाय असं वाटतंय. बघायला लागेल रिप्ले मध्ये नेमकं काय घडलंय. हो, मनोज होता त्या ठिकाणी. थोडासा स्किट होऊन आणि थोडा खाली लो राहणारा बॉल देखील पाहायला मिळाला. बघा क्रीजमध्ये किती डीप उभा आहे फलंदाज सुरुवातीला, नंतर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर आल्यानंतर हो फार क्लोज होता हा. प्लेड ऑन होता राहिलाय, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता. उजव्या यष्टीच्या अगदी रोखाने येत होता बॉल. नशिबवान ठरलाय फलंदाज. इम्पॉर्टंट मॅच, नॉकआउटच्या आता या मॅचेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सुरेकरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ऑलिव्हर घेत असताना ड्राईव्ह करण्यात आला. चांगली मिडल करतोय ऋतिक. सध्या बाउंड्री त्याच्या बॅटमधून आली नाहीये, परंतु परफेक्टली मिडल करतोय, हे महत्वाचं आहे. सुरुवातीला ह्याच गोष्टी होणं गरजेचे असतात. छत्रपती भामरे यांचा रोशन स्पोर्ट मुठवळ संघ नवोदित संघ आहे. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. पहिला सामना गमावला होता आणि त्या मॅचमध्ये राहुल वनडाऊन खेळण्यासाठी आला होता. मागच्या मॅचमध्ये देखील राहुलच आला होता, परंतु या मॅचमध्ये ऋतिकला बढती देण्यात आलेली आहे. हा योग्य निर्णय जरूर वाटतोय. स्विंग केला ऑन साइडला, बॉल आकाशात, फिल्डरच्या डोक्यावरून खेळाडू कक्षामध्ये षटकार. कडक हिट. आयकॉन खेळाडू मनोज घाटाल
का या खेळाडूवरती एवढी बोली लागली होती त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या वर्षी देखील चॅम्पियन जो संघ झाला होता वीरेन स्पोर्ट एवई, त्याचं प्रतिनिधित्व मनोज घाटाल करत होता. आणि ते बघा अफलातून टायमिंग षटकाराच्या मदतीने धावा आता वेगाने मुसंडी मारत असताना 29 वर. प्रेक्षक म्हणत असतील की तिकडे षटकार मारू नका, खेळाडू कक्षामध्ये आमच्याकडे 12, कारण त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक राकेश दिगाडकर यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. क्या बात आहे रॉकी बाय. आणि उद्या ते 1000 होणार आहे. राकेश दिगाडकर यांनी आत्ताच मेसेज केलाय. जय विकास पाटील यांच्याकडून देखील 200 रुपये आहेत. एकूण 700 रुपयांचं पारितोषिक आहे. वा कॅश लो. हा बॉल हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह फटका. प्रयत्न केला होता त्या ठिकाणी धावबाद करण्याचा, मनोजवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव त्या ठिकाणी आता जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 धावा. चला 700 रुपयांचं पारितोषिक आहे. खेळाडू कक्षामध्ये जर प्रेक्षक बसत असतील आणि त्यांनी जर तिकडे झेल टिपला तर मात्र 700 रुपये जमा करावे लागतील. फाईन, क्या बात आहे. पुढचा बॉल ऋतिक समोर. अक्षय फुल टॉस बॉल. यावेळेला पुन्हा एकदा पायावर येतो तो बॉल, वळवला चांगल्या प्रकारे ड्रॅग करत असताना एकच धाव इथे देखील मिळाली आहे. धावतायत खूप चांगले. बाउंड्री षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेटही चांगल्या प्रकारे करतायत, हे इम्पॉर्टंट आहे. बॉल डॉट नाही होत. एक पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आले होते, परंतु तदनंतर खूप चांगल्या प्रकारे मिडल करताना दिसले दोन्ही बॅटर. पार्टनरशिप होते दोघांमध्ये. धावगती चांगली राखली आहे सुरुवातीपासूनच फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये देखील चांगल्या धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, 10 धावा. शेवटचा बॉल घेऊन आपल्या स्पेलमधील अक्षय सुरेकर. रूम बनवलाय, ड्राईव्ह केलाय ऑफसाईडला. फटका चांगला आहे, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. एकच धाव येथे मिळताना दिसते. आणि याचबरोबर षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 2-32. रोशन स्पोर्ट्स मुठवळ. वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. वाह, किसी के आने से किसी को फर्क होता है, लेकिन मनोज के फॉर्म में आने से बहुत बड़ा इम्पैक्ट. 3 ओवर के बाद 32 रन 2 विकेटों के नुकसान पर रोशन स्पोर्ट्स मुठवल इस नॉकआउट मैच में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए जानू स्पोर्ट्स सीताड़ी टीम के विरुद्ध. गेंदबाजी के लिए हर्षद एक बार फिर से तैयार होते हुए. अक्षय अपना कोटा पूरा कर चुके हैं और हर्षद भी अपना लगातार दूसरा ओवर लेकर तैयार. मनोज के पास स्ट्राइक. अच्छी गेंद, जगह बनाकर कहीं ना कहीं वो कवर, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलने के प्रयास में थे, लेकिन थोड़ा सा फॉलो किया गया उनको. ये चतुर गेंदबाज है. चतुराई दाखवावी देखील लागेल. आता सध्या मॉडर्न डे क्रिकेटर्स बॅटर्स वेगवेगळे स्ट्रोक खेळतात, त्याच्यामध्ये गोलंदाजांसाठी भरपूर क्रिकेट कमी आहे, परंतु या कंडिशन्सला गोलंदाजांनी देखील बदल करणं गरजेचं आहे. सुपर शॉट स्विंग करत असताना बॉलला डिपॉझिट केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. बेहतरीन स्ट्रोक अक्रॉस द लाइन खेला था. लेंथ बॉल स्विंग करते हुए बल्ले के बीचों बीच लेकर मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से फील्डर के ऊपर से गजब का शॉट. 6 रन. कडक शॉट. हैव अ लुक एट दैट. वाह,
परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि बघा आता गोरख भोईर यांच्याकडून एक प्राइज असेल हर्षल वेलेकरला. जर मनोजला त्यांना आउट केलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एका विकेटसाठी देखील आता भरपूर सारी प्राइज लागते, कारण या विकेटचं महत्व इताडेकरांना माहिती आहे. ओ यॉर्कलेन, परफेक्टली यॉर्कलेन, वाईड यॉर्कर. षटकारानंतर चांगला पलटवार हर्षदचा. क्या बेहतरीन क्रिकेट देखने को मिल रहा है. कमाल की गेंद थी है, रफ्तार भी अच्छी थी. बैट्समैन थोड़े से लेट हो गए थे, स्लाइस करने का प्रयास कर रहे थे मनोज काटाल. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर छक्का, फिर डॉट बॉल. बढ़िया कॉन्टेस्ट. इस बार स्वीप करने में कामयाब. हालांकि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. एक ही रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल के चलते 39 रन 2 विकेटों के नुकसान पर. आज की चौथी रात ALPL सीजन 2 की. कल की रात सुपर संडे नाइट फैसले की रात होने वाली है. कल का खेल बिल्कुल भी मिस मत करिएगा. और आज के भी अभी के जो मैचेस है वो काफी कमाल के चल रहे हैं. ओह, यावेळेला पुन्हा हवेत आहे, परंतु इथे फिल्डरला निवडलंय स्क्वेअर लेगला. अखेर विकेट मिळत असताना हर्षलला ऋतिक आउट होतोय. तिसरा धक्का रोशन स्पोर्ट मुठवा संघाला. सही तरह से टाइम नहीं कर पाए थे. ऑन साइड में स्विंग किया था, एलिवेशन भी पर्याप्त था नहीं और सीधे फील्डर के पास अक्षय सुरेकर ने कोई गलती नहीं की. तीसरी सफलता प्राप्त करती हुई टीम जानू स्पोर्ट्स इताड़े. जगन सेठ पाटिल टीम फेम टीम है जानू स्पोर्ट्स इताड़े. पंकज आए हैं, स्विंग एंड मिस. पंकज के बल्ले से ज्यादा रन्स अभी तक निकले नहीं है इस टूर्नामेंट में, जिनसे काफी उम्मीदें हैं. 4 ओवर की समाप्ति. स्कोर 39 रन 3 विकेटों के नुकसान पर. चांगली गोलंदाजी. षटकार आला, परंतु फक्त 7च धावा हर्षदनं खर्च केले आपल्या षटकामध्ये. 2 षटकांचा स्पेल हाताळत असताना 18 धावा 2 गडी बाद. 9च्या सरासरीनं त्यानं धावा खर्च केल्यात. म्हणजे एवढी खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही. भले त्याच्या विरुद्ध सिक्सर आला, एक चौकारी आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39ला 3. आता इथून वेग वाढवावा लागेल, धावांचा वेग वाढवावा लागेल फलंदाजांना. जी हाँ, कम से कम यहाँ पर और 25 रन जोड़ने का प्रयास करना होगा मेरे ख्याल से. 65 के आसपास का टोटल एक बहुत अच्छा टोटल रहेगा उनके लिए. पिछले मैच में गेंदबाजी अच्छी रही थी रोशन स्पोर्ट्स मुठवल की. गेंदबाजी में बदलाव. सोनू आक्रमण पर आते हुए. साठच्या दिशेनं आता जावं लागेल आणि तो प्रयत्न असेलच, कारण मनोज आहे तर तेवढ्या धावांची तर अपेक्षा ठेवलीच असेल मुठवलच्या पाठीराख यांनी. VIP एंडकडनं सोनू 5वं षटक सुरू करतोय. लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील करण्यात आली आहे त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू इथे डॉट बॉल. फुल टॉस होता, फुल टॉसवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चला मॅच सुरू करा. लेग बिफोर साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई 5वें ओवर की. सोनू अच्छे खिलाड़ी है, जोर लगाते अपनी ओर से, पूरी कोशिश करते हैं टीम के लिए अच्छा करने की. और ऐसे खिलाड़ियों की जरूरत होती भी है. खिलाड़ी ऐसे होने चाहिए जो जी जान लगाकर खेले. हो, परफेक्ट ऑलराउंडर आहे. ओ, सोनूचा राईज होणारा बॉल. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. थोडासा अक्रॉस निघणारे बॉल, आणखी एक जबरदस्त भेदक हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. लागोपाठ सोनूचे 2 चेंडू डॉट येत आहेत. चांगली वापसी करतोय डेथ ओव्हर्स मध्ये.
बढ़िया गेंदबाजी। मनोज जैसे बल्लेबाज के विरुद्ध डॉट गेंदें करना ऐसे सिचुएशन में इतना आसान नहीं है। पिछले ओवर में भी हालांकि हर्षद ने डॉट गेंदें डाली थी, एक छक्का भी लगा उस ओवर में, उसके बावजूद भी सिर्फ 7 ही रन खर्च किए थे उन्होंने। और अब सोनू एंगल क्रिएट करते हैं, थोड़ा अतिरिक्त उछाल पिछली गेंद पर देखने को मिला। इस बार बल्ले का किनारा लगा है, हवा में गेंद जरूर थी लेकिन फील्डर से पहले ही टप्पा खाती हुई शॉट थर्ड मैन पर। 1 रन यहाँ पर जरूर मिलेगा। सिंगल डबल से कोई ज्यादा परेशानी नहीं होनी चाहिए यहाँ पर जानू स्पोर्ट्स सितारे टीम को। हो जरूर, कारण आता अंतिम षटक सुरू आहे, त्याच्यामध्ये सिंगल्स आल्या तरी मी म्हणेल तेवढा फरक पडणार नाहीये. आणि सोनू काय गोलंदाजी करतोय, आता फलंदाजाची स्ट्रेंथ त्यानं ओळखली आहे, तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीये, लेन बॉल टाकतोय आणि तिथून थोडीशी मूवमेंट प्राप्त करताना राऊंड द विकेटने जातो आणि उजव्या हाताच्या बॅटरसाठी कोण तयार करणारे बॉल होत आहेत, तो स्विंग कापण्यामध्ये फलंदाज थोडा अयशस्वी बघायला मिळाला. आता पंकज समोर थोडासा दिशेमध्ये भरकटला होता, बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंकज थोडासा ऑफ कलर दिसलाय, ज्या फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं ती फलंदाजी त्याला करता आलेली नाहीये पूर्ण स्पर्धेमध्ये. बल्लेबाजी में हम देखें तो ना पंकज का बल्ला बोला है ना प्रतीक का, गेंदबाजी प्रतीक ने बढ़िया की है। हाँ, पंकज ने भी गेंदबाजी तो अच्छी की है लेकिन बल्लेबाजी में कहीं ना कहीं वाकई में ऑफ कलर लगे है। अगली गेंद लेकर सोनू, लोफल टॉस यहाँ पर हवा में खेलना चाहते थे, वैसे खेल नहीं पाए। कीपर के पास थ्रो, बल्लेबाज आगे निकल चुके थे और अब जाना होगा सीधे डगआउट में। विकेट का पतन। हो, त्या ठिकाणी लवकर फ्लिप होता आलं नाही, स्वतःला फ्लिप करता आलं नाही. त्या ठिकाणी आपण पाहूया, धडधाकड शरीरयष्टीचा खेळाडू आहे आणि 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 42 आकड्यावरती आहे. हे पाच चांगला थ्रो आला पियुषचा कीपरकडे आणि स्वतःला तिथे जागेवर टर्न करता आलं नव्हतं पंकजला आणि त्याच्यामुळे धावपाच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का लागतोय तो रोशन स्पोर्ट मुटवा संघाला. बॅटर राहुल आता मैदानामध्ये एंटर होतोय. सूरज भांबरे अजून येत नाही. येस, मला वाटतं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये सूरज आहे. थोडासा इंजर्ड आहे, त्याच्यामुळे तो आता ॲज अ 12th मॅन इथे बसलाय. अथवा फार मोठा खेळाडू आहे मुटवाचा. जी हाँ, हैमस्ट्रिंग पुल हुआ है उनका। ओ खतरनाक गेंद थी है, किनारा भी लगा लेकिन विकेट कीपर कैच नहीं कर पाए। डायरेक्टेड। ओ डायरेक्ट हिट लागले त्या ठिकाणी, परंतु 1 धाव कंप्लीट आणि धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्हाला बघायला मिळाली. हे पाहू शकता रिप्ले मध्ये काय गोलंदाजी केली सोनूनं. सोनू फ्रॉम देवरुंगपाडा, वा जबरदस्त कटर. ओ मगर होता विकेट कीपर, परंतु झेल पकडता आली नाही आणि इथे डायरेक्ट हिट लागलं. परंतु बॅटर भरपूर पुढे निघाला होता, पोहोचला होता. जी हाँ, बहुत जल्दी पहुंच गए थे वहां पर क्योंकि सिंगल के लिए काफी जल्दी बैकअप किया था उन्होंने। मनोज खाटाल डेंजर एंड पर, लेकिन काफी सुरक्षित, लेकिन गजब की गेंदबाजी रही है पिछले 2 ओवर्स में। पिछले ओवर में सिर्फ 4 रन खर्च किए सोनू ने, लाजवाब गेंदबाजी। विकेट नहीं मिला लेकिन ऐसे सिचुएशन में इतनी किफ़ायती गेंदबाजी वाकई में काबिल तारीफ है। 4 विकेट गिरे हैं, 43 रन बने हैं, मात्र 1 ओवर का खेल शेष है रोशन स्पोर्ट्स मुटवल की पारी में। ओवर रेट सही है, 25 मिनट के भीतर 5 ओवर्स पूरे किए गए हैं। देखना है कि गेंदबाजी क्या साहिल को दी जा रही है। खुद कप्तान की भूमिका में है वो, हालांकि वहां पर 4-5 खिलाड़ी उनके साथ कुछ चर्चा कर रहे थे और साहिल गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए थोड़ा सा वार्म अप कर रहे, कंधे खोल रहे हैं, लेकिन क्या बल्लेबाज अपने हाथ खोल पाएंगे या नहीं। पिछले 2 वर्ष में हाथ खोलने के ज्यादा मौके मिले नहीं है। अंतिम षटक आता रिव्हर एंड कडनं गोलंदाजी साहिल करतोय. सामना करेल बॅटर राहुल. साईडचा पहिला बॉल ऑफ करण्यात आला. चांगला फटका. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे राहुलच्या बॅटमधून चौकार. बहुत ही इंपॉर्टेंट बाउंड्री,
थोड़ी खामोशी थी, थोड़ा सन्नाटा था, उसको तोड़ते हुए यहाँ पर बल्लेबाज आखिरी ओवर की पहली गेंद पर चौका, ओवर पिच गेंद थी, उठाकर खेला था मिड विकेट स्क्वायर लेग के दरमियान से। वहां पर दो दो खिलाड़ी प्रयासरत थे, काफी आगे गिरी थी और ऊपर से निकल गई, वहां पर मुश्किल था इस गेंद को रोकना। 4 बहुमूल्य रन्स रोशन स्पोर्ट्स के लिए, रन संख्या 47 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर साहिल, राइट आर्म राउंड द विकेट। तो पुन्हा त्याच दिशेने, परंतु इथे स्क्वेअर लेगला पुन्हा गॅप शोधलाय. वाह, काय बॅटिंग करतोय अंतिम षटकामध्ये राहुल. सुपर बॅटिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला प्रत्युत्तर देत असताना साहिलच्या विरुद्ध तुटून पडलाय. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल सुरू आहे. और राहुल ने काफी स्ट्रगल किया पहले 2 मैचेस में, इस मैच में पीछे भी रहे और आखिर के ओवर में अच्छे शॉट्स लगाते हुए लगातार दूसरा चौका, 50 रन भी पूरे होते हुए इस चौके की बदौलत। रन संख्या 51 4 विकेटों के नुकसान पर। चांगल्या धावा आता स्कोर कार्ड वरती जोडण्याचा प्रयत्न केला. आपण 60 विषयी चर्चा करत होतो आणि असं वाटतं की आता त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. पहिल्याच 2 बॉलवर 8 धावा राहुलच्या बॅटमधून आल्यात. साहिल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ, यावेळेला फुल टॉस होता, परंतु इथे प्रॉपर मिडल करता आलं नाहीये. हा चेंडू खराब होता. येथे एक संधी होती, मोठा फटका आणखी एखादा खेळू शकला असता राहुल, परंतु इथे फार वेगानं ताकदीनं बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. स्कोर एका धावेने पुढे जाताना 52 वर. शेवटचे 3 बॉल डावामध्ये शिल्लक आहेत. मनोजकडनं अपेक्षा आता जरूर असेल की एखादा मोठा फटका. हाँ, 3 गेंदे हैं, 1-2 बड़े शॉट्स बहुत ही उपयुक्त साबित हो सकते हैं इस बार। दिशाहीन गेंद है, वाइट का इशारा करते हुए अंपायर निरंजन सावंत और अचित पुत्रन, ये 2 काफी अनुभवी अंपायर्स। 53 बने हैं, एक भी बड़ा शॉट आता है तो वो 60 का आंकड़ा उसको छू सकते हैं। और जब तक मनोज पाटिल है वहां पर तो उम्मीद तो रहेगी। मनोज घाटाल, स्लोवर डिलीवरी, क्लेवर चेंज ऑफ पेस, अच्छी गेंद थी ये, केवल हल्के हाथों से धकेला उस गेंद को, क्योंकि पढ़ नहीं पाए थे जब हाथ से निकली थी, ऑफ द सरफेस उसको पड़ा था, थोड़ा लेट रियलाइज किया कि ये स्लोवर डिलीवरी है, सिर्फ 1 रन। चांगली हुशारी आपल्याला बघायला मिळाली गोलंदाजाची की बॅटर आता मोठा फटका खेळण्याच्या तयारीत आहे, परंतु वेग, चेंज ऑफ पेस, वेगामध्ये परिवर्तन तुम्हाला बघायला मिळालं. शेवटच्या क्षणाला फलंदाजालाही त्याचा विचार बदलावा लागला. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वापसी करून देण्याचा प्रयत्न करतोय साहिल. राहुल समोर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आणि 1 धावी ते देखील मिळाली आहे. बघा 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक आपण म्हणूया अंतिम षटकात साहिलचा. लेकिन अभी भी एक गेंद शेष है, ये गेंद भी उनको निकालनी होगी। यदि इस गेंद पर बड़ा हिट आया तो फिर बहुत महंगा ओवर रहेगा। ऑलरेडी 12 रन दे चुके हैं और राहुल के विरुद्ध तो लगातार फुलर लेन पर रख रहे थे। मनोज के लिए अलग रणनीति उन्होंने अपनाई है। आखिरी गेंद चली हवाई यात्रा पर, तारामंडल में मैक्सिमम 6 रन मिलेंगे। शेवटचा बॉल, चर्चा सुरू होती की चांगला कमबॅक आहे, परंतु अंतिम चेंडूवरती हा तुफानी फटका तुम्हाला बघायला मिळाला. ओव्हर पिच बॉल आणि थेट डिपॉझिट केला मिड विकेट क्षेत्ररक्षकांच्या वरनं. क्राउड मध्ये षटकार, 6 षटकांचा केस समाप्त आणि 61 धावा अखेर स्कोर कार्ड वरती लागल्या. 62 धावांचं लक्ष्य आता कमाल करावं लागेल. क्लीन स्ट्राइक था ये अंतिम गेंद पर, ताकतवर शॉट मिड विकेट के ऊपर से। 6 रन, 60 प्लस टोटल, 61-62 की चुनौती। 15 गेंदों में 28 रन बनाकर नाबाद रहे मनोज घाटाल। राहुल ने भी अच्छी बल्लेबाजी की, कैमियो अच्छा रहा उनका, 5 गेंदों में नाबाद 11। एक अच्छी चुनौती पेश की गई है रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम द्वारा। जानू स्पोर्ट्स को 62 रन बनाने होंगे 6 ओवर्स में ये मुकाबला जीतने के लिए और क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए। ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन प्रीमियर लीग भव्य डे नाइट क्रिकेट स्पर्धा। अनंत अकेने, राकेश दिगाडकर, लखन पाटील, रामकृष्ण काकडे, बाळाराम मेहर, कैलास पाटील आणि अजित पाटील हे 7 स्टार्स ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या समोर रंगते। अफलातून आयोजन आणि एक्झिबिशन मॅच उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्या शेवटचा दिवस, शेवटची रात्र असणार आहे या स्पर्धेची, पाहायला विसरू नका। सुपर संडे नाईट
25+ आणि अंडर 25 या दोन संघांदरम्यान तो सामना असणार आहे. चला मॅच आपण आता दुसरा डाव येथे सुरू करत आहोत. 61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 62 धावांचं लक्ष आता या ठिकाणी सेट करण्यात आलेल्या सामना जिंकण्याकरिता.
62 धावांचं लक्ष आता इथून पार करायचं आहे. 6 षटकांमध्ये 62 रन्स टू विन. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना तुम्ही पाहता जानू स्पोर्ट इताडीच्या विरुद्ध रोशन स्पोर्ट मुटवळ. चला आपण सामना सुरू करतोय. चला जाऊया आपण दुसऱ्या इनिंग कडे. मॅच चांगली होण्याची दाट शक्यता आहे. 36 चेंडू आय थिंक 6 षटकामध्ये 62 धावांचा इथे पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाहू शकाल जानसपूर इतारी संघाची आपण पाहतोय. नवनाथ भुईर आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर आता पियुष पाटीलला मात्र याने प्रमोशन दिलं गेलं, कारण मागील 2 सामन्यांचा विचार केला तर साहिल तिस्करला मात्र आपण पाहिलं, परंतु आता पियुष पाटीलला पाहतोय. आणि षटकाला सुरुवात करतो नेहमीप्रमाणे एज अ आयकॉन मिस्टर मनोज घाटाल. पहिला चेंडू फुलटॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय कव्हरच्या दिशेनं कॅप्टन राहुल पाटील होता त्या ठिकाणी, परंतु रोशेस पण मुठवल संघाला 3 धावांची पॅनल्टी आता आकारली जाणार आहे, कारण त्याचा 12वा खेळाडू काही कारणास्तव अंडा बहार हो प्लेट डाऊन झालाय. हो पियुष पाटीलला मात्र संधी दिली होती सलामीवीर म्हणून, त्याला मात्र प्रमोशन मिळालं, परंतु फेल ठरला अक्षरशः. आणि पहिली सफलता प्राप्त केली मनोज घाटालनं, म्हणजे त्या 3 धावा पॅनलच्या आपण पाहतोय समीर, त्या आता मात्र घाटालला कव्हर करावं लागतील. हो जरूर. आणि या ठिकाणी ती सुरुवात त्यानं केलेली आहे. पहिला बॉल देखील फुलटॉस होता, परंतु तेथे धाव मिळणं कठीण होती. धावबादची संधी देखील निर्माण झाली असती आणि यावेळेला प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये पियुष इथे बाद होतोय. सलामी वीरांमध्ये बदल केला जरूर, परंतु तो बदल तेवढा इफेक्टिव्ह दिसला नाहीये. साहिल येतोय नवीन बॅटर. 62 धावांचं लक्ष पार करायचं आहे आणि मनोजची ही 2 षटकं आहेत, ही भरपूर मोठा इम्पॅक्ट टाकतील. न्यू बॅटर 1 डाऊनला पाहू शकाल साहिल तिस्कर आलाय, आणि असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये साहिलचं सुद्धा मात्र जानूसोड इतर संघामध्ये आगमन होणार आहे, त्यात काही शंका नाही. सध्या मात्र त्याच संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय मनोज घाटाल. पुन्हा उरतो विकेटनं पहिल्या चेंडूमध्ये ऑनसाईडला टर्न केला, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु स्क्वेअर लेगकडे मात्र पाहू शकाल डीपमध्ये फिल्डर तैनात केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती साहिलनं कंप्लीट केली. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळाली 1 गडी बाद 2. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर 60 धावांचा पाठलाग रोशन स्पोर्ट मुठवल संघाने केला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती तो सामना आपण फिनिश होताना पाहिला. परंतु या ठिकाणी आपण पाहिले तर एकूण 62 धावांचा पाठलाग करायचा आहे जानू स्पोर्ट इताडी संघाला. परंतु आज पहिल्या 3 रात्रीपेक्षा जर पाहिलं तर वारा पूर्णपणे थांबलेला आहे, वातावरण थोडंसं आज चेंजेस आपण पाहतोय. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षण. आज घाटालनं कमालीचा खेळ केला आहे. आज गोल्डन षटकार सुद्धा त्या बाटमधून पाहिला, आणि पाहिलं तर एज अ बॅटर, एज अ बॉलर, एज अ फिल्डर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये समीर त्याची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. आणि सर्वात महागडा आयकॉन आहे 22,000 पॉईंट्सनं त्याला खरेदी केला आहे मुठवल संघाने. हो, आणि ती किंमत जी मोजली आहे ती किंमत बरोबर मोजलेली आहे, ते स्वतःनं सिद्ध केलेलं आहे. 3 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग बॉलिंग त्याची बघायला मिळाली आहे. साहिल ऑन स्ट्राईक, टीमचा कॅप्टन. गोलंदाजी करत असताना 18 धावा त्यानं खर्च केल्या.
तो आता स्ट्राईक एंडला. ओ घाटासमोर घाटालचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला, त्यानंतर बॅट आली. एवढा वेग होता त्या चेंडूवर, भन्नाट वेग. वेग सुद्धा होता आणि आपण अचूक टप्पा पाहू शकाल. असं वाटतं की परफेक्टली वाईड यॉर्कर लेंथ होती का. यस, पहा खोदून काढण्याचा प्रयत्न साहिलने केला. साहिलवरती वारंवार डाव लावला जातोय. जरूर जरूर, त्याला भरपूरदा संधी मिळाली आहे, स्वतः कॅप्टन आहे टीमचा, परंतु तसा खेळ त्याचा बघायला मिळत नाहीये. आणखी एक फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट, वन मोर विकेट डाऊन. परफेक्टली यॉर्कर, पुन्हा यॉर्करला सन्मान देऊ शकला नाही आणि अगदी यष्टांच्या मधोमध फकला गेला. अजित पुत्र सरांचा मात्र पाहू शकला या ठिकाणी फिंगर अप पाहिला आपण. परफेक्टली यॉर्कर पहा आणि मिडल एस्टीवरती चेंडू जाऊन मात्र धडकत होता. जबरदस्त सुरुवात, अप्रतिम खेळ पहिल्या षटकामध्ये आपण घाटाच्या वतीने पाहिला. 2 धक्के दिले जानुस्फोर इताडी संघाला आणि फक्त 3 धावा खर्च केला, परंतु 3+3 ज्या पॅनलच्या धावा आहेत मी तर म्हणतो की घाटाने तर रिकव्हर केलेल्या आहेत. 6 धावा फलकावरती लागले गेले आणि साहिल पुन्हा नेहमीप्रमाणे मात्र त्या ठिकाणी अपयश ठरलाय. चला न्यू बॅटरने लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा आणि पाहू शकाल आता मात्र जोगेंद्र भालेकर येतोय 4थ्या क्रमांकावरती. जोगेंद्रच्या क्रमांकात सुद्धा मात्र भरपूर बदल पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये एज अ ओपनर आला, दुसऱ्या सामन्यामध्ये एज अ 1 डाऊन आला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये एज अ 2 डाऊन आलेला आहे. त्याच्या क्रमांकामध्ये मात्र पावला डाऊन होत गेला तो, परंतु आता त्याला मात्र क्वालिटीप्रमाणे खेळ करावा लागेल. जरूर जरूर, जोगेंद्र तसाही नवीन बॉलचा सामना सातत्याने करत असतो जेव्हा तो भावालेकडून खेळताना दिसतो. सेकंड ओव्हरमध्ये आता गोलंदाज पंकज वाकडेचा वापर केला जातो आणि काय गोलंदाजी केली बघा. फक्त 3 धावा खर्च केल्या, परंतु 3 धावा पेनल्टीच्या पण ऍड करतोय. एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा असतील 6 धावा. या पॉवर प्लेमध्ये आता अटॅक करावा लागेल जानुस्फोट इताडेच्या फलंदाजांना. नवनाथ भोईर ज्याच्याकडे क्षमता आहे, पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट बॅटर आहे, त्याला इथून तो खेळ साकारणं गरजेचं आहे. पंकजचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, खूप जास्त बाहेर होता आणि पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर 1 धाव्याने पुढे जाताना आता स्कोर कार्डवरती धावा झाल्या 7 आणि आता 30 मध्ये विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू जरूर स्फेअर पाहिला आपण, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पंकजने केला, परंतु अतिरिक्त धाव त्याने खर्च केली. ओ आता मात्र पाहू शकाल चांगला लेंथवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. जोगेंद्र मात्र त्या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारतो की सर हा चेंडू सुद्धा स्क्वेअर आहे का, परंतु नाहीये. ऑन दी लाईन चांगला कटर पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने बॉल निघतायत पंकजचे. नवनाथ समोर डॉट बॉल येतोय. यावेळेला स्लाइड करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय, बॉल मागे आता वेगाने सरकतोय बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. 2 धावा येथे सहजगत्या मिळतील. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे, परंतु क्षेत्ररक्षक कम्मालीचा धावला बॉल मागे. अखेर त्यानं बॉल अडवला आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. टीमची टोटल पुढे जाताना 9 या आकड्यावर. पॉवर प्ले इम्पॉर्टंट. ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेला पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचे असतात. हो जरूर, परंतु फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु गोलंदाज ती चूक करत नाहीत. आता मोठा फटका आलाय, परंतु लॉंग ऑन आहे. चेंडू परत पोचेल का, पोचलाय, पकडलाय, चांगल्या प्रमाणात जाईल. आदित्य शेलार होता, चूक करणार नाही, कारण आजची रात्र आदित्यने गाजवली असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु नवनाथ भोईर सुद्धा मात्र त्या ठिकाणी अपयशी ठरला आणि लागला या ठिकाणी जानुस्फोट इताडी संघाला हा 3रा धक्का. परफेक्टली मिडल केला होता नवनाथना. चेंडू त्यालाही विश्वास बसत नाही की बॉल बाउंड्रीच्या आतमध्ये राहिला. एवढा टायमिंग प्रॉपर जुळालं, परंतु ती भरपूर लांब बाउंड्री आहे, ती क्लिअर करणं सहजासहजी सोपं नाहीये. त्या क्षेत्रामध्ये जास्त फलंदाज झेल स्वरूपामध्ये बाद झालेत. 3रा धक्का या ठिकाणी लागला. नवीन बॅटर मैदानामध्ये टीमचा आयकॉन खेळाडू नितीन चौधरी येतोय. जोगेंद्र आणि नितीन दोघांकडे चांगला अनुभव आहे आणि दोघांनी चांगल्या मॅचेस खेळलेल्या आहेत. नऊ आकड्यावरती 3 गडी मात्र गमावले. नाजूक परिस्थिती आपण पाहत आहोत या ठिकाणी जानुस्फोट इतर संघाचे, परंतु आता मात्र नितीन चौधरीला मात्र सांभाळून खेळावं लागेल. सांभाळून नव्हे तर मात्र धावांसाठी तुझा त्याला प्रयत्न करावा लागेल, कारण 27 चेंडूमध्ये इथून 53 धावा जोडायच्या आहेत आणि त्याला मात्र चांगली साथ द्यावी लागेल इतर खेळाडूंना. खास करून जोगेंद्र भालेकर आता मात्र आपल्या नावारूपानं
आज कामगिरी करणं गरजेचं आहे. पंकज वाकडेला मात्र पहिली सफलता मिळाली, परंतु पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या आघात केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 10 कदम येतोय षटकार. कडक शॉट, कडक पे थडक षटकार त्या ठिकाणी बघायला मिळाला. आल्या आल्या नितीन चौधरीच्या बॅटमधून तुफान या फटका होता. अशाच फटक्यांची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल तर. आणि ऐवाज जेलसाठी पहा, एकाच जेलसाठी तुम्हाला तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताळे किरोलीचे राकेशजी दिगारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि कुमार जय विकास पाटील याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. परंतु रॅलिंगच्या पाठीमागे तुम्हाला जो जेल पकडायचा आहे, रॅलिंगच्या आतमध्ये नाहीये. आणि हा चेंडू रॅलिंगच्या पाठीमागे पाठवला नितीन चौधरीनं. 15 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक. आता मात्र समोरच्या दिशेने कव्हरला फिल्डर त्यांना थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. आज इताडे संघासाठी भरपूर सपोर्ट आहे समीर. हो, पाठीराखी आलेले आहेत सध्या मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहतोय आणि खूप एनर्जीनं पाठीराखी सध्या एन्जॉय करतायत. गरजेचं आहे, नाईट मॅचेस आहेत, एनर्जी अंगामध्ये असणंही गरजेचे आहे. फार काळाची गरज आहे ती. 16 धावा स्कोर कार्ड वरती, 16ला 3 खेळाडू बाद. येणारे आता 25 बॉल शिल्लक असतील आणि 46 ची गरज आहे. पंकजच्या ह्या ओव्हरमध्ये एक सिक्सर आपल्याला बघायला मिळाला आहे. पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय जानू स्पोर्ट इताडे संघानं. यावेळेला स्लो वन कमी गतीने टाकला. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल वापसी केली आहे पुन्हा एकदा या ठिकाणी पंकज वाकडेनं. 4 षटकांचा खेळ आता येणं बाकी आहे. येत्या 24 बॉलमध्ये 46 धावांची आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. आजच्या चौथ्या रजनीमध्ये प्रचंड गर्दी आपण पाहतोय. प्रेक्षकांची खूप एन्जॉय केला ALPL सीझन 2 ला. आणि उद्या रात्री आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. परंतु उद्या ठीक 4 वाजता मॅचेस सुरू होणार आहेत. पहिला सामना जो पेंडिंग सामना आहे, पाटील बिल्डर्स बापगाव आणि BB स्पोर्ट इताडे दोन्ही कॅप्टन नोंद घ्या. बरोबर 3:45 ला तुमची रिपोर्टिंग आहे. 4 वाजता पहिला बॉल पडेल आणि पडणारच याची सुद्धा आपण काळजी करायची आहे, कारण उद्या 2 अतिरिक्त सामने सुद्धा आपण पाहणार. एक्झिबिशन सामने आहेत, परंतु 2 षटकांचा खेळ ते मात्र संपन्न झाला आणि 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आणि समीर ठाकूर सुद्धा उद्या लवकरच पोहोचतील या स्पर्धेमध्ये, त्यात काही शंका नाहीये. 24 चेंडू शिल्लक, 24 मध्ये 46 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा मात्र पाहू शकतो दुसऱ्या स्पेलमध्ये मनोज घाटलला आपण पाहतोय. काय स्पेल राहिला पहिला. 3 धावा खर्च करत 2 गडी त्याने बाद केले. अच्छी बात कही आपने. पहुंच जाऊंगा जल्दी. 31 किलोमीटर का फासला तय करके आप आ जाओ अपने टाइम पे. हे प्रेम आहे. 31 किलोमीटरचं अंतर दररोज कापून इथपर्यंत येतो, परंतु हे प्रेम दिलं या विभागाने मला. जरूर जरूर. परंतु या ठिकाणी ट्रॉफी पर्यंत मात्र अंतर कापेल कोण, हा सुद्धा प्रश्न पडलाय. हो, पाहू शकाल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस फिल्डिंग. चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला थांबवण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू समेत शत्रक्षक सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि मिळाला मात्र त्या ठिकाणी नशिबाच्या 4 धावा. लेट कट, सुपर शॉट. ओ सूरज आणि रोशन स्पोर्ट मुठवल या टीमचा मिसफिल्डिंगची नातं चांगलंच जुळलेलं आहे. पहिल्या मॅच पासून इथे संधी होती बॉल हलवण्याची, परंतु बॉल सरस बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. अशा धावा जर तुम्ही खर्च केल्यात तर डेफिनेटली विजय मिळणं कठीण होणार आहे तुमच्यासाठी. 20 धावा स्कोर कार्डवर. उद्या सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे अजूनही जास्त संख्येने प्रेक्षकांना आपण पाहतोय. उद्या सुपर संडे. हो जरूर. आणि उद्या रात्र वैऱ्याची असणार आहे. परंतु सूरजचा जर आपण विचार केला समीर, तर आय थिंक पूर्णपणे येतो फिट नाहीये, अनफिट आहे. आणि त्याच अनुषंगाने तो चेंडूवरती वेगवान पोहोचला नाहीये आणि त्याचमुळे मात्र फटका बसला रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. आणि तसं जर पाहिलं तर त्यांचा 12वा खेळाडू सुद्धा मात्र आपल्या कॉम्बॉक्समध्ये नाही, तो एक फटका बसलाय.
चुका होत आहेत. असे फटके जर लागले तर मग जीवन कठीण होईल. जरूर जरूर चटके बसतील त्यात काही शंका नाहीये. 23 मध्ये आता विजयासाठी 42 ची गरज. चला आपण खेळायला सुरुवात करू, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. और तो विकेटने घाटाल पुन्हा एकदा. ऑन साईडला टेन केला, शॉट फाइंडिंगला आता मात्र पाहू शकाल तिथे बीट केलाय आणि चेंडू वेगाने चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. हो पुन्हा मिस फिल्डिंग. आता मात्र विकी मोगरे होता, म्हणजे त्याने निर्धार केला की आता मात्र आपल्याला चेंडू पकडायचाच नाहीये. नाही, ये नाही चलेगा. असं कसं चालणार? लागोपाठ 2 चौकार, तेही मिस फिल्डिंगचे पा. आणि ते पुन्हा सूरज. जरूर जरूर. आणि चेंडू सुद्धा पहा ना समीर, त्याचाच पाठलाग करतोय. परंतु सूरजने चूक केली, परंतु विकी मोगरे काय करत होता, त्याच्या सुद्धा जाल्यातून मात्र मासा जाला फाडून मात्र फरार झाला. भरपूर चुका होत आहेत, कारण एवढ्या मोठ्या लेवलवरती तुम्ही खेळता आणि ह्या चुका अपेक्षित नाहीयेत. कारण छत्रपती भामरे साहेबांनी मात्र जरूर चुन चुन के खिलाडी लिए. जरूर 2 चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. मनोज थोडासा नाराज असेल त्याच्या फिल्डर्सवर. बघा, फलंदाजांनी आता निर्धार केला, आता 8 डावा आल्यात, मनोजच्या विरुद्ध जास्त रिस्क घ्यायची नाहीये. येणाऱ्या गोलंदाजांवर आपण अटॅक करू. आणि नितीनला ते ठाऊक आहे, अनेक वर्षांपासून हा खेळाडू क्रिकेट खेळत आला. त्याच्या डोक्यामध्ये क्रिकेट सुरू असतं की कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे. तो आता इथून तो गेम प्लॅन करताना दिसलाय. डिफेन्सिव्ह फटके खेळतोय मनोजच्या विरुद्ध. जरूर. आणि त्या 2 चौकारानंतर मात्र जास्त संघानं कमबॅक केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू अजूनही चांगला चेंडूच्या हाताने मनोज पूर्णपणे 100% कमिटमेंट देतोय, परंतु त्याला आउट फील्ड मध्ये सहकार्यांची साथ मिळाली नाहीये. हा चेंडू पहा, परफेक्टली वाईट यॉर्कर्स, बॅटची कडा होती, परंतु विकेट किपरनं मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. डॉट चेंडू सांगता पार पडली. आता मात्र 20 मध्ये 38 धाबा इथून जोडायचे आहेत. 24 ला 3 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. आणि हा सामना सुद्धा पाहू शकाल, नॉकआउट आहे दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल तर पुढे जाईल. ओ माय गॉड, आवाज जरूर आला होता, परंतु बॅटची कडा होती का? यस यस. परंतु चेंडू विकेट किपर पर्यंत कॅरी झाला नाही. पुन्हा सूरज भामरे पहा, पुन्हा सूरज भामरे. हो, सूरज भामरे मैदानावर कोसळतोय हे पहा. ओ नाही, किपर पर्यंत बॉल कॅरी झालाच नव्हता. भरपूर पुढे पडला होता किपर, भरपूर डीप होता. थोडस लो राहणारा बॉल, इनर एज, बॅटचे इनसाइड एज. परंतु सूरज भामरे इथे मात्र पहा, हाच त्याची अंगणी परीक्षा आहे आणि तो चेंडू त्याची परीक्षा घेतोय. एक चांगला खेळाडू आहे, परंतु इंजरीमुळे बघा, ऑलरेडी प्लेयर शॉर्ट आहेत, अथवा तो मैदानाच्या बाहेर असता. तो इंजर आहे, त्याच्यामुळे आता या ठिकाणी सातत्याने तो प्रयत्न चांगले करतोय, परंतु कमिटमेंट त्याची 100% आहे. जरूर जरूर. आपल्या गावासाठी सध्या तो खेळतोय, आपल्या नावासाठी तो खेळतोय आणि खेळावंच लागेल. 19 चेंडू शिल्लक, 37 धाबांची आवश्यकता आहे. टायमर ऑन आहे. रोशन स्पोर्ट मुठवलचं लक्ष असू द्या. आणि ही बाप आपण जर पाहिली तर ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघासाठी सुद्धा मात्र पाहिले आपण, त्यांचे सुद्धा 3 ते 4 खेळाडू पूर्णपणे एकाच सामन्यामध्ये इंजर्ड झाले होते. या स्पर्धेमध्ये इंजरी खूप पाहायला आपल्याला. घाटाल पुन्हा एकदा. हो, फटक्या चांगला पाला बोलतोय. ऑन साईडला टर्न केलाय मिड विकेटचा फिल्डर. आता मात्र चांगला क्षेत्रक्षण शालिक. हो जरूर. अभि मागील एका स्पर्धेमध्ये सुद्धा उल्लेख केला शालिक भोईरचा की हा असा खेळाडू आहे समीर की 2 फिल्डरचा तो कार्य एकटा करतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याची आपण निवड केली होती. आणि जरूर त्याच्या डोळ्यातून आपण अश्रू सुद्धा वाहताना पाहिले, कारण एक मिस्टेक माझ्याकडून सुद्धा घडली होती. एक चुकीचा मी या प्रेक्षकाला विचारला, परंतु आय थिंक त्या गोष्टीची मला मात्र कल्पना नव्हती. परंतु एक चांगला खेळाडू आहे. जरूर जरूर. अनेक सारे खरं तर संकटांना सामोरे जाऊन तो क्रिकेट खेळतोय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा आहेत. 26 ला 3 गडी बाद. येणाऱ्या आता 18 बॉल आणि 36ची गरज आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवर 2 धावा. 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. चला, वेळ आता बरोबर घेतलेली आहे, परंतु यापुढे तुम्हाला असाच खेळ सुरू ठेवावा लागेल. अथवा चला, 3 षटकांचा खेळ मात्र ते संपन्न झालेला आहे.
26 धावा लागलेल्या आहेत, परंतु 3 षटकामध्ये अजूनही तुम्हाला 36 इथून जोडायचे आहेत. तर डगआउट मधून एखादा तुमचा प्लेअर आला तरी चालेल पाणी घेऊन. जानुस्फोर इताडी संघ पहा, चर्चा अशी होती की एक्झिबिशन सामना अंडर 25 आणि सिनियर खेळाडूंमध्ये तो सामना असणार आहे आणि ही लिस्ट आमच्यापर्यंत फायनल पोहोचलेली आहे. याच्यामध्ये आता मात्र केने काय बदल होणार नाही ना? यस, ओके. कारण आमचे जे ग्राफिक्स आहेत शंकर गुलू यांना सुद्धा मात्र तेवढा वेळ नाही आहे अपडेटिंग करण्यासाठी. अंडर 25ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्या संघामध्ये तुम्हाला अक्षय म्हात्रे पाहायला मिळेल कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. पिसे गावातील विनय पाटील, प्रतीक वाकडे चौदरपाडा, प्रशांत चोरगे आमणे, योगेश्वर पाटील खांडवल, पियुष पाटील पिसे, सुनील गांगुर्डे बाबगाव, अमोल केणे भावाले, दिगंबर माली सावत, मयूर तरे सोनालेपाडा आणि जितू चोरगे किरवली. ही फायनल लिस्ट आहे. हो, 18 मध्ये 36ची गरज. षटकाला सुरुवात केली गोलंदाज शालिक बोईरणा आणि पहिला चेंडू हाताला स्वेर. व्हाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव पाहायला मिळाली. पाच सौम्य केबल नेटवर्क जो खेळाडू कक्ष आहे तिकडे पाण्याची पूर्तता करावी. शालिक पुन्हा एकदा. हो, मिस्टामिक फटका. कॉटन बुरची शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. सॉफ्ट डिस्मिसल आणि विकेटचं पतन. भालेकर पुन्हा नेहमीप्रमाणे या ठिकाणी स्वस्तात बांधून माघारी परततोय. जे अजय सुद्धा मात्र मध्ये मध्ये मूड मध्ये येत आहेत. चांगली धून त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला पाहायला मिळाली. कारण त्याला सुद्धा चांगला सामना हवा आहे. कारण सामना जर रंगतदार स्थितीमध्ये गेला तर मात्र सर्वच मूड मध्ये येत असतात. परंतु या ठिकाणी 17 चेंडू आता शिल्लक आणि 17 मध्ये 35ची गरज. नवीन फलंदाज सोनू आलाय नितीन चौधरीच्या सोबतीला. 27ला 4. लक्ष आहे 62 धावांचं. सध्या तरी जर पाहिलं तर या ठिकाणी 4 महत्वपूर्ण विकेट्स मात्र गमावले. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्याच्यामध्ये नवनाथ भोईर 4 धावसंख्येवरती बाद झाला. पियुष पाटील 0वरती आणि या साहिल आणि भालेकरनं प्रत्येकी 1-1 धाब्याचं योगदान दिलेलं आहे. परंतु सोनूचा कडक फटका गॅप मधून वाडिश लॉंगनच्या पलीकडे जाणारा येतोय. 1 बाउन्स चौकार. सोनू दिन में भी वैसे खेलते और रात में भी वैसे ही खेलते. जसं आमची समीर ठाकरे दिन में भी खेळते और रात में भी खेळते. कॉमेंट्री. शालिक पुन्हा एकदा. हो, इथे मात्र चांगला चेंडू प्रतिउत्तर देतोय चौकाराचं. जेवढे डॉट चेंडू इथे मात्र हाताला तेवढा प्रेशर फलंदाजावरती पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल चांगली लेंथ होती. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघाला आणि पाहू शकाल डॉट न मात्र चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. 17 मध्ये आता विजयासाठी. हो, अजून एक कडक फटका बादच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला डिपॉझिट केलाय. ज्या दिशेने पिसेगाव बसलाय त्या दिशेने जाऊन चेंडू लँडिंग झालाय. येतोय षटकार. नदीमध्ये पिसे डॅम मध्येच बॉलला पाठवायचा विचार होता की काय सोनूचा. नशीब 9 नाहीये अथवा 9 द्यावा लागला असं. एवढा लांब बॉल पडलाय.
पूर्ण ताकद झोकली होती या फटक्यामागे. षटकार आला सोनूच्या बॅटमधून. सोनूवर भरोसा ठेवलाय आणि एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. जानू स्पोर्ट इताडे संघ करत असताना धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 37. 37 रन्स ऑन द बोर्ड. समीकरण बदललंय. येणारे 14 बॉल 25 धावांची गरज आहे. मॅच में वापसी. हो निश्चितपणे, कारण सोनूनं लगभग 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूमध्ये 2 चांगले फटके खेळले. 10 धावसंख्येवरती खेळतो आणि या महत्वाच्या धावा इथे मात्र आपल्याला महत्वाच्या क्षणी मात्र पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि आजचा दिवसाचा खेळ जर पाहिला, रात्रीचा खेळ जर पाहिला जानू इताडे संघासाठी, तर दोन्ही खेळाडू मात्र फायदेशीर ठरलेले आहेत. आणि या जोडीवर त्यांचा विश्वास देखील तेवढाच आहे. शालिक समोर लेट कट गॅप शोधलाय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने सरसावतोय. आणखी एक चौकार आणि पुन्हा मिसफिल्ड. नाही, आता ते बोलणं बंद करावं लागेल. पहिल्या मॅच पासून खरं तर मित्रांनो बघा, तुम्ही जर एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा खेळता, सिरियसनेस, केअरिंग क्रिकेट तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. स्वतःला झोकून देणं, समर्पण स्वतःचं दाखवणं गरजेचं आहे. चौकार त्या ठिकाणी बघायला मिळाला. धावसंख्या पुढे सरसावत असताना तुम्ही पाहतायत 41 या आकड्यावरती. येणारे 13 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 13 बॉल आर रिमेनिंग अँड 21 मोर रन टू विन. पूर्णपणे बॅक केलाय. ज्याप्रमाणे सोनू सध्या बॅटिंग करतोय. हो, आता मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली बॅटची कडा आहे आणि अखेर मनोज घाटालनं ती झेल पकडली. कॉडवे यांच्या माध्यमातून सोनूला मात्र या ठिकाणी आता दगावच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. शालिकचा आय थिंक शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती त्याला मिळाली सफलता. आणि आता मात्र पुन्हा समीकरणामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 21ची गरज. 12 बॉल आणि 21ची गरज. शेवटच्या बॉलवर अखेर सोनूला बाद केलं बघा. रन्स कन्सीड केल्या, परंतु जी विकेट त्याला मिळवणं गरजेची होती ती विकेट त्यानं आता आपल्या टीमसाठी मिळवून दिली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथूनही पलटवार केला जाऊ शकतो. राजा येतोय. जरूर जरूर राजकुमार पाटील हा अमन्या पाड्याचा राजकुमार आहे, परंतु आज जानूस पण इतर संघासाठी त्याला चांगला खेळ करावा लागेल. विकेट नंबर आपण जर पाहिले तर या ठिकाणी पहा, पहिल्या विकेटचा एका आकड्यावरती बाद झाला, दुसरा गडी 3 आकड्यावरती बाद झाला, तिसरा गडी 9 आकड्यावरती बाद झाला, 27 ला 4 आणि आता 41 ला 5. आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21ची गरज. नवीन फलंदाज राजकुमार पाटील येतोय नितीन चौधरीच्या सोबतीला. अजूनही दोन्ही संघांना मात्र समान संधी आहे. इथे सुद्धा पाहिले तर रोशियाना स्पोर्ट महत्वाचं कमबॅक करू शकतो आणि पंकजच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. पंकजने यापूर्वी एक षटक हाताळलाय, 10 धावा धरून त्याने खर्च केला होता, एक सफलता त्याने प्राप्त केली होती, परंतु हा स्पेल त्याचा फार महत्वाचा असेल. पॅनल्टीमर षटक आहे. कमी धावा खर्च केल्या तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर त्याची गोलंदाजात एक संधी निर्माण होऊ शकते, परंतु या ओव्हरमध्ये जर 10+ धावा खर्च केल्या तर मात्र जानूस इताडे संघ या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण करू शकतोय. काय सस्पेन्स आहे या षटकाचं. ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो, पहिल्या चेंडूत रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढा दूर चेंडू ठेवला ती पंचांना दोन्ही हात मात्र समांतर करणं भाग पाडलं. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव ते मात्र खर्च केली. 12 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 10 रन्स पूर्ण करायचे आहेत. 12 बॉल नितीन जोपर्यंत आहे तोपर्यंत जास्त चान्सेस इताडीच्या असतील या मॅच मध्ये. पंकजचा बॉल पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, आणखी एक अवांतर धाव. लागोपाठ 2 चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आता खर्च करण्यात आल्यात. धावसंख्या 43 आकड्यावरती. 12-19 अशा एक्स्ट्राच्या धावा आता इथून चालणार नाहीयेत. टार्गेट खूप चांगलं सेट करण्यात आलं होतं, परंतु खराब क्षेत्र रक्षण तुम्हाला बघायला मिळालं. ओव्हरऑल या पूर्ण मॅच मध्ये त्यानंतर 3 रन्स, एक खेळाडू कमी असल्याने तुम्हाला पॅनल्टीच्या लागल्या. इथे बॉल हवेत, विकेटची संधी आहे. या मॅचची एक गोल्डन विकेट आणि जरूर ती पकडली आहे. पंकज वाकडेला सफलता मिळत असताना फलंदाज बाद. जबरदस्त झेल. आदित्य शेलार होता.
आदित्यनं खूप चांगली फिल्डिंग केली तशी आउटफील्ड मधील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. मग विकेट झाल्यानंतर काही खेळाडू सेलिब्रेशन करत होते, परंतु काही खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर पळत होते. नेचर्स कॉल. 11 बॉल 19 धावांची गरज आहे. चला स्पीड अप करायचंय. फलंदाजांना विनंती आहे थोडं फास्ट या. 11 बॉल आणि 19 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय साईनाथ पाटील. नितीन ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु तो मॅच फिनिश करू शकलेला नाहीये. परंतु अजूनही दोन्ही चांगले फलंदाज, चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये साईनाथ आणि त्याच्या सोबतीला राजकुमार. मग आज भरपूर जास्त वेळ घेतला जातोय, लक्षात असू द्या. अजून एक मॅच बाकी आहे. पुढचा बॉल पंकज. साईनाथ समोर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल हवेत. आदित्य वन्स अगेन डाऊन दी बॉल. अनदर ह्यूज विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना पंकज वाकडे मॅच मध्ये पुन्हा एकदा रोशन स्पोर्ट मुठवल शिरकाव करतायत. व्हेरी गुड कमबॅक. जरूर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंकजनं सुरुवात पाहिली तर स्वेर चिन्ह केली होती, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त या ठिकाणी बॅक केलाय आणि बॅक टू बॅक 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. मासला कलाटणी देणारा षटक पाहू शकतो आपण. 10 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय हर्षद वेलेकर आलाय ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती 10 मध्ये आता 19 धावांची गरज. हर्षद वेलेकर नवीन बॅटर. पंकज पुन्हा एकदा. हॅट्रिक बॉल होता, परंतु इथे अधिक बाहेर बॉल निघाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल आणखी एक धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा पुढे जात आहेत. बघा आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 व्हाईट बॉल टाकले, 2 विकेट जरूर घेतल्या, परंतु आता दिशेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल. येणारी 10 बॉल 18ची गरज आहे. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर राजकुमार आहे. साईनाथ देखील आता निराश करताना दिसला महत्वाच्या सामन्यामध्ये. परंतु राजकुमार मात्र वारंवार हर्षदला मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देण्याचा तो एक प्रयत्न मिनिट करतोय. सर, मॅच थांबवायचे 1 मिनिट. सर काय कॉल आहे का तुमच्याकडून आमच्याकडे? नॉट.
चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल पंच रमेश म्हात्रे आपण पाहत आहोत, कारण फलंदाजाने मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेतलेला आहे थ्रोसाठी, चेक थ्रोसाठी. दहा चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 18 धाब्यांची गरज. गोलंदाज पंकज बाकडे पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद वेलीकडनं पाहिलं तर आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. राजकुमार सुद्धा मात्र एकही चेंडू फेस केला नाहीये आणि त्यांना आता मात्र इथून नव्यानं सुरुवात करावी लागेल. सामना मात्र पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथं मात्र पाहू शकाल बॅटची कडा आहे या स्पिंगर अप आणि फलंदाज हर्षद वेलेकर इथं मात्र या ठिकाणी माघारी परत असताना जरूर पंकजने मात्र विकेटची हॅट्रिक पूर्ण केली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र जरूर पाहायला मिळाली. जबरदस्त मात्र गोलंदाजी, महत्त्वाच्या क्षणी मात्र या ठिकाणी 3 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि अनंत केने आता मात्र उद्याचा फॉर्मॅट समीरला मात्र समजवत आहेत की किती वाजता उद्याचा शेड्यूल सुरू होणार आहे. जरूर, कारण प्रत्येकाला वेळेचं भान असणं गरजेचं आहे. जरूर, कारण उद्याचा दिवस शेवटचा आहे, रात्र वैराची आहे. 8 गडी बाद 44 धावा धापलक्यावरती येणारी 9 चेंडू शिल्लक, 18 धाबीची गरज. अक्षय सुरेकर आला आता मात्र 10व्या क्रमांकावरती आणि हा प्लस पॉइंट आहे टीम रोशन्स पण मुठवल संघाचा विचार केला तर. पुन्हा बॅटची कडा, हवेत आहे चेंडू, परंतु शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र जबरदस्त खेळ तिथे साकार केलाय. परंतु आता टाळ्यांचा आवाज आता मात्र आपल्या डाव्या बाजूला पाहायला मिळतोय, कारण सध्या तरी पाहिलं तर मुठवलकर शांत होते, परंतु पंकजच्या या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर मुठवलकरांच्या जानमध्ये जान आली असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त मात्र इथे लढत पाहायला मिळतोय. लक्ष जर पाहिलं तर 62 धाबाचं होतं, परंतु कुठल्याही फलंदाजाने आय थिंक एक मात्र खेळाडू पाहिला, पण सोनूनं मात्र चांगली फाईट केली, परंतु त्याच्या अनुषंगाने नितीनने मात्र चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यांना कुठल्याही फलंदाजाने मात्र हवी तशी साथ दिली नाही. आणि पहा या डावामध्ये 3 धावा सुद्धा मात्र बोनसच्या रूपाने मिळाल्या होत्या टीम जानुस्पर इताडे संघाला, परंतु त्याचा सुद्धा मात्र हवा तसा मात्र त्यांना फायदा घेता आला नाही. परंतु अजूनही मात्र सामना संपला नाहीये, कारण राजकुमार पाटील सध्या खेळपट्टीवरती आहे. जुनी तलवार या स्पर्धेमध्ये भरपूर चाललेले आहेत की राजकुमार पाटीलची तलवार इथे मात्र पाहायला मिळू शकेल का, संपकेल का. 8 मध्ये 17ची गरज. चेंडू पडल्यानंतर मात्र भरपूर बाहेरच्या दिशेने निघून चाललाय. ही समस्या राहिली पंकजच्या या षटकामध्ये, कारण या षटकामध्ये आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात 4था चेंडू त्याने हाताळलाय. म्हणजे त्याने सुद्धा एक अभ्यास केला की मला बॅटच्या समोर आय थिंक फलंदाज समोर रडारमध्ये चेंडू द्यायचा नाही. जरूर मी वाईटच्या स्वरूपात एक डाव खर्च करेल, परंतु मागच्या या षटकामध्ये मी मोठा फटका केल्यासाठी फलंदाजाला मात्र संधी निर्माण करू देणार नाही. पण तिथे हुक केलाय आणि चेंडू चला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाचा क्षण येतोय, राजकुमार पाटीलच्या बॅटमधून चौकार. सामना 7-12. मी नेहमी सांगतो की या 7-12 अनेक घरं उद्ध्वस्त केली, अनेक घरं जोडली, परंतु हा क्रिकेटचा 7-12 कोणाच्या नावावरती जाणार. 7 मध्ये आता मात्र वाचवायचे आहेत रोशन्सपूर मुठवल संघाला 12 आणि 7 मध्ये जोडायचे आहेत जानुस्पूर इताडे संघाला 12 आणि तसे 12 बाजून गेलेले आहेत. हा चेंडू फार निर्णायक असेल, परंतु इथे पाहू शकाल चांगला चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडू आणि आता मात्र समीकरण 6 मध्ये विजयासाठी 12 धाबींची गरज. 50 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या, परंतु 8 विकेट्स इथे मात्र गमावले. तोच कुठेतरी फटक्यात जानुस्पूर इताडे संघाला बसला असं म्हणावं लागेल. परंतु
क्रिकेटचा केला आहे, कधी काय घडू शकेल. अजूनही पाहिल्या तर राजकुमारच्या सोबतीला अक्षय सुरेकर आहे, ज्याने एक काल आपण जर पाहिल्या तर कधी कधी एखाद्या स्पर्धेमध्ये एज अ ओपनर म्हणून त्यांनी सुद्धा कामगिरी केलेली आहे. त्याच्याकडे जरूर तो टॅलेंट आहे की तो इथून सुद्धा मोठे फटके लावू शकतोय. जरूर तो मात्र क्रमांक 10 वरती आलाय, परंतु त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतोय. परंतु व शेवटच्या षटकासाठी आता मात्र कुठल्या गोलंदाजाचा वापर करतील. विनंती करतो रोशनस्पोर्ट मुठबल संघाला की आपण कुठल्याही प्रकारचा विलंब घेऊ नका, तुम्हाला फिल्डिंग लगेच सजवायची आहे. आणि पंचांना विनंती असेल की एक फिल्डर आतमध्ये घ्या. भरपूर वेळ आपण खर्च केलेला आहे, तब्बल 5 षटकांसाठी 39 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना आणि यात 12 धाबा इथून मात्र वाचवल्या जातील का? आय थिंक राकेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय हरी, आणि सुद्धा जुनी तलवार आहे. ऑप्शनला पाहिले तर आय थिंक सूरज भामरे होता, परंतु तो अनफिट आहे. ऋतिक बजागे त्यांच्याकडे होता, मनीष बजागे सुद्धा होता, परंतु राकेश पाटीलकडे मात्र संघटनेकडे वाटचाल केली. परंतु राकेश पाटील जो विश्वास दाखवला राकेश पाटीलवरती राहुल पाटीलनं, तो विश्वास मात्र इथे सार्थ ठरवेल का? 6 मध्ये 12 धावांची गरज. प्रत्येक रात्र एक अशी पाहतोय की एखादा तरी सामना पाहिला तर त्या सामन्यासाठी खूपच वेळ वाया जात असतो. काल सुद्धा असंच घडलं. कोण विसरेल संजय स्पॉट सावध आणि गिरीश मायलेवन आमनेपाडा संघाचा जो सामना, तब्बल 2 तास त्या सामन्यासाठी खर्च केले होते. परंतु इथे मात्र 6 मध्ये आता विजयासाठी 12 धावांची गरज. चला खेळायला सुरुवात करायची आहे. रोशन स्पोर्ट मुठबल संघ, जरूर आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. कुशल मुवमेंट आहे, परंतु वेल कोणासाठी थांबत नसते. आता मात्र लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफला गेला आणि मिड ऑफचा फिल्डर आय थिंक शॉर्ट मिड विकेटला आता मात्र पाला बोलतोय. पुन्हा आता मात्र वाडिश मिड विकेटचा फिल्डर लॉंग ऑनकडे चाललाय. जावं लागेल, रन ते तुम्हाला आखावं लागतील, कारण तुम्हाला इथे 12 धावांचं संरक्षण करायचं आहे. आणि पहिल्या चेंडूवरती हा नागती प्रहार. मी मगाशी उल्लेख केला होता की अक्षय सुरेकरनं अनेक स्पर्धेमध्ये जो ओपनरसाठी कामगिरी केलेली आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, टॅलेंट आहे आणि त्याने सिद्ध केलं आहे. काय फटका केला, अगदी चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाऊन लँडिंग झालाय आणि पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. खेडीके फेसबुक कमेंटमध्ये मात्र पाहिलं तर आपण अनेक अशा कमेंट्स पाहत असतो आणि या 30 कमेंट्स इथे मात्र द्यावी लागेल या फटक्याला. कडक रावस शॉट. अक्षय सुरेकर इज ऑन फायर. भरपूर नावं आहेत, परंतु आता विजयासाठी 5 मध्ये 6 धावांची गरज. म्हणजे पहिल्याच चेंडूवरती जो मोठा फटका आला, त्या मोठ्या फटक्याने मात्र या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं गेलं. मी मगाशी उल्लेख केला ते तुमच्याकडे मनीष बजागे सारखा गोलंदाज आहे, तुमच्याकडे ऋतिक बजागे सारखा युवा टॅलेंट आहे, परंतु राकेश पाटीलकडे जाणं चिंतेची बाब आहे. अरे चिंता आता वाढली गेली रोशन स्पोर्ट मुठबल संघाच्या खेम्यामध्ये, परंतु कमबॅक करू शकतो कारण त्याच्याकडे तो अनुभव आहे, कारण त्याने सुद्धा एक खाल गाजवलाय. 5 मध्ये 6 धाबा इथे वाचवेल का? चांगला फटका, गोलंदाज डोक्यावरून चाललाय, लॉंग ऑफ आहे, तिथे झेल ड्रॉप. राहुल पाटीलने तिथे चुकी केली आणि आज क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर सुमार दर्जाचं पाहिलं, कारण हा झेल तुम्ही पकडला असता तर आय थिंक सलामीची आय थिंक शेवटची जोडी खेळपट्टीवरती पार मिळू शकली असती, 2 धावा वाचू शकल्या असत्या आणि 4 मध्ये आय थिंक 6ची आवश्यकता असती. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्त्व नाहीये आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये 4 धावांची गरज. हिताडेकरांचा आता आवाज वाढलाय, मगाशी पूर्णपणे दबला होता. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, कभी खुशी कभी गम. 4 मध्ये 4ची गरज. ओ लोअर प्ला चेंडू आणि पाहू शकला या ठिकाणी या अष्टाच्या मधोमध पकडलाय आणि आता मात्र अक्षय सुरेकरला माघारी जावं लागेल. विकेटचा पतन राकेश पाटील सांगतोय हम भी किसी से कम नाहीये. विकेट्स प्राप्त केली, मॅच मध्ये जान आणली,
सामना जिवंत ठेवलाय आणि शालिक भुईर किती टेन्स मध्ये आहे पहा. परफेक्टली स्टँडच्या मधोमध पकडला गेला आणि अखेर आता मात्र या ठिकाणी इताडे गावाचा बाहुबली श्रीकांत मगर आलाय. शरीर यष्टी पहा, जर चेंडू त्याच्या बाटमध्ये आला तर पूर्णपणे नदीमध्ये जाऊन लँडिंग होऊ शकतोय. परंतु विजयासाठी आता मात्र 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. परंतु विचार केला तर मात्र शेवटची जोडी आहे. हे सुद्धा पाहावं लागेल की आता मात्र जमिनीच्या साहाय्याने वाटचाल करायची की हवाई मार्गाने जायचा. आता हा निर्णय श्रीकांत मगरला घ्यावा लागेल. विजयाकडे जायचं असेल तर तुम्हाला चांगला बुद्धीचा वापर करावा लागेल. परंतु राकेश पाटीलच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय चालू असेल, घाटालची प्लॅनिंग काय असेल, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सस्पेन्स आहे. काही क्षणानंतर मात्र या सामन्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु मॅच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा, क्योंकि उसके बाद और भी एक मुकाबला होना बाकी है. परंतु आज सामने जर पाहिले आहे हरी तर जबरदस्त पाहायला मिळत आहेत. रोमांचक स्थितीमध्ये सर्व सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हा सामना जिंकेल कोण? राकेश पाटील पुन्हा मार्गस्थ होतोय. ओर द विकेट आलाय. समोर आहे निवृत्ती मगर, श्रीकांत मगर. हो माय गॉड, गोल्डन सिक्सर आणि मॅच फिनिश. विन बाय जानूस परिताडे. बाहुबली तडाचा मात्र इथे चमकला श्रीकांत मगर. शेवटची जोडी होती खेळपट्टीवरती. राकेश पाटील त्याच्या रनआउटमध्ये चेंडू हाताळला आणि त्या चेंडूला पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. आणि आज आपण पाहिलं तर हा दुसऱ्यांदा कारनामा घडलाय. कारण जेव्हा जेव्हा 4 धाबांची आवश्यकता तेव्हा तेव्हा आपण गोल्डन षटकारची आवश्यकता होती. खराब चेंडू, खराब लेथ आणि एक निर्णय चुकला संघनायकाचा. कारण तुमच्याकडे प्रोफेशनल गोलंदाज असून त्याला तुम्ही वापरला नाहीये. हा मात्र जरूर फटका मात्र त्यांच्या संघाला बसलाय. आणि त्याचमुळे मात्र या स्पर्धेतून आता बाहेर होत असताना रोशन स्पोर्ट मुटवल. सो हार्ड लक छत्रपती भामरे, हार्ड लक रोशन स्पोर्ट मुटवल अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जानू स्पोर्ट इताडे, कॉंग्रॅच्युलेशन जगनशेठ पाटील. हा क्रिकेटचा किल्ला आहे पहा. म्हणजे 11व्या नंबरवरती श्रीकांत मगर आला आणि त्याने षटकार ठोकला. होऊ शकतं कारण जसप्रीत बुमराने सुद्धा षटकार मारलेले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि सध्याचा क्रिकेटचा खेळ जर पाहिला तर क्रमांकावरती काही अवलंबून राहू नका.